नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया दिवसभरातील बुलेटिनचा वेगवान आढावा. बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेता गोविंदाच्या पायात गोळी लागल्याने त्याला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याला अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मिसफायर झाल्याचा संशय वर्तवण्यात येतोय. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे 4:45च्या सुमारास ही घटना घडली आहे. गोविंद स्वतःकडील बंदूक साफ करत असताना अनावधानाने ट्रिगर दबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली. गोळी लागल्याने गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या गोविंदाला तातडीने अंधेरीच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकल बाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकल रेल्वे बाबत सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत असतात. अशातच आता रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार की खोळंबा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेनं 20 जलद मार्गावरील लोकल ट्रेन आता दादर स्थानकातून सोडण्याचा निर्णय घेतलाय. हे नवे वेळापत्रक 6 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने दाखल केली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसंच आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात मंगळवारी एक भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 13 वर्षाच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय. गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉल समोरील रस्त्यावर हा अपघात झाला असून यावेळी रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने एका दुचाकीला जोरात धडक दिली. तेव्हा दुचाकी डंपर खाली आली आणि त्यावर बसलेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. भारत आणि बांगलादेश मधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 7 विकेटसह एकतर्फी विजय मिळवलाय. पावसाने कसोटीत व्यत्यय आणल्याने सामना ड्रॉ होईल अशी शक्यता होती. मात्र चौथ्या दिवशी कसोटी सामन्यात T20 सारखी फलंदाजी करत टीम इंडियाने विजय जवळपास निश्चित केला. बांगलादेशाविरुद्धची 2 सामन्याची ही मालिका टीम इंडियाने 2-0 अशा फरकाने जिंकली. देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह YouTube, Facebook, Instagram आणि Twitterवर लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.